नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. मी 13 आणि 14 जूनला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सविषयी चौकशी करू शकता. आता मार्केटकडे वळूया. काल सुरुवातीला मार्केट डाऊन गेलं साधारण 400 पॉईंटच्या जवळपास आणि नंतर मार्केट सुधारलं. कालच्या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे IT सेक्टर तेजीत होता, कारण ITचे शेअर करोनाच्या लेव्हलला जाऊन पोचले होते. साधारण 2016ची जी लेव्हल होती त्या लेव्हलला पोचले होते, तर सगळ्यांना ते शेअर स्वस्त वाटले. त्यामुळे IT शेअरमध्ये काल तेजी दिसली. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विक्री भरपूर केली आहे, 8,362 कोटींची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 9,589 कोटीची. क्रूड पुन्हा 97च्या लेवलला आलं आहे. डॉलर इंडेक्स 99च्या लेवलला आहे आणि बॉन्ड यील्ड 4.46च्या लेवलला आहे. अमेरिकन कोर्टाने जे टॅरिफ गोळा केले ते परत केले पाहिजेत असा जो निर्णय दिला होता, त्या निर्णयाविरुद्ध कोर्टामध्ये अपील केलं जाणार आहे. क्रूडचं जे भांडार आहे ते लो लेव्हलच्या जवळ आलं आहे असं IEA म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने सांगितलं आहे. पुढील आठवड्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या संबंधात इराणबरोबर एक MOU साईन केलं जाईल असं समजतं. जॉब ओपनिंग डेटा 2 वर्षाच्या हाय पॉईंटवर आहे. पण इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले जिथपर्यंत थांबत नाहीत तिथपर्यंत इराण आणि अमेरिका यांच्यामधलं सीज फायर किंवा डील होणार नाही तशी अट इराणने घातली आहे. जपानने 19 अरब डॉलरचं नवीन बजेट दिलेलं आहे. CMR ग्रीन हा IPO येतोय. आजपासून तो सुरू होतोय 3 जून ते 5 जून. 182 ते 192 रुपये असा त्याचा प्राईस बँड आहे. 2 रुपये फेस व्हॅल्यू आहे. 78 शेअर्सचा लॉट आहे आणि एका लॉटसाठी 14,976 रुपये भरायचे आहे. हा पूर्णपणे OFS आहे. आणि ही कंपनी करते काय, तर नॉन फेरस मेटल रिसायकलर आहे ही कंपनी. आणि तिचं स्पेशलायझेशन ॲल्युमिनियम, झिंक, डायकास्टिंग ॲलॉईडच्या संबंधात तिचं स्पेशलायझेशन आहे. ॲल्युमिनियम ॲलॉईजसुद्धा ही कंपनी मॅन्युफॅक्चर करते. त्यामुळे ज्याला कोणाला या IPOमध्ये भरायचं आहे ते भरू शकतात. आता आपण काही बातम्या आहेत. त्याच्यापैकी एक बातमी अशी आहे की BS6 आणि इलेक्ट्रिकमध्ये EVमध्ये बस आणि ट्रक बदलण्यासाठी सरकार एक इन्सेंटिव्ह स्कीम आणत आहे. आणि ही इन्सेंटिव्ह स्कीम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणली जाईल. तर त्या स्कीममध्ये काय असेल तर स्वस्त दरामध्ये
ई व्हीमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी किंवा ई व्ही खरेदी करण्यासाठी लोन दिलं जाईल अशी एक योजना आहे, किंवा बाजारामध्ये जे व्यवहार करतात त्या लोकांना अशी एक बातमी आहे. पण त्याला अजून वेळ आहे. ही स्कीम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अडाणी पोर्टचं कार्गो व्हॉल्यूम हँडलिंग 16% वाढलं आहे, तर रेल व्हॉल्यूम कमी झालं आहे. इन्फोसिस, DNB, ASK यांच्याबरोबर फायनान्शियल क्राईम ऑपरेशनसाठी त्यांनी भागीदारी वाढवली आहे. ही DNB बँक आहे, त्यांच्याबरोबर ही भागीदारी वाढवण्यात आली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, फ्युचर बिझनेसच्या संधी दिसत नसल्यामुळे रजिस्टर ऑफ कंपनीजनी त्यांची सबसिडियरी PFC प्रोजेक्ट स्ट्राईक ऑफ केली आहे आणि 3 होल्ली ओन सबसिडियरीसुद्धा डिझॉल्व केली आहे. धनुका ॲग्री त्यांचा बायबॅक 4 तारखेपासून 10 तारखेपर्यंत म्हणजे 4 जून ते 10 जून या कालावधीत असेल आणि हा 70 कोटीचा बायबॅक आहे. इंडियन ओव्हरसीज बँक यांना गिफ्ट सिटीमध्ये शाखा ओपन करायला परवानगी मिळाली आहे. कॉन्कॉर्ड बायो काल खूप तेजीत होता. बातमी समजत नव्हती का तेजीत आहे, पण मार्केट संपल्यानंतर बातमी मिळाली की जे अवयव बसवले जातात ते अवयव बसवण्यासाठी ज्या औषधाचा वापर केला जातो त्या औषधाला USFDAकडून त्यांना संमती मिळाली आहे आणि या औषधाचं मार्केट $30 बिलियन आहे. हे मार्केट खूप नसलं तरी वैशिष्ट्यपूर्ण औषध आहे म्हणून शेअर काल वाढत होता. पातंजली 73 कोटी टॅक्ससाठी डिमांड नोटीस त्यांना मिळाली आहे. जॉन कॉकरील MNC कंपनी आहे. 2 ॲनलिंग आणि कोटिंग लाईन कमिशन करण्यासाठी त्यांना 1300 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. कॅनरा बँक 8500 कोटी बॉन्ड इश्यू करून गोळा करेल. मनकाइंड फार्मा कंपनीच्या आर्मनी युपाकर्मामध्ये 10% स्टेक घेतला, त्यामुळे आता ही कंपनी त्यांच्या पूर्ण मालकीची झाली. NHPCला मागणी खूप आली काल, पण काल पहिला दिवस होता नॉन रिटेलचा, पण जी मागणी आली ती जास्त किमतीची आली नाही आहे. 71.50 जवळच आहे. पण तरीही ग्रीन शो ऑप्शन सरकार घेणार आहे, त्यामुळे टोटल 6% स्टेक सरकार विकेल. कोल इंडियाच्या बाबतीत असं झालं नव्हतं. कोल इंडियाने 412 रुपयाला इश्यू आणला होता. मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आली होती, पण पहिल्या दिवशीचीच जी प्राईस होती ती 444 रुपये होती. म्हणजे फ्लोअर प्राईसच्या 5% वरती लोक शेअर घ्यायला तयार होते, त्यामुळे शेअरचा भाव टिकून राहिला. असे जे OFS येतात, पाठोपाठ येतात आणि सरकारी असतात, तर ते कंपॅरिझन करणं सोपं जातं. मग ह्या IPOचा ह्या OFSचा भाव OFS झाल्यानंतर या कंपनीचा भाव का वाढला आणि दुसऱ्या कंपनीचा वाढला नसेल तर का वाढला नाही, याची तुलना करून आपल्याला अभ्यास करता येणं सोपं जातं.
ॲडव्हेंट एनर्जी ADVAIT यांनी 150 मेगावॅट BESS प्रोजेक्टसाठी करार केला आहे आणि हा करार गुजरात विद्युत निगम लिमिटेड बरोबर करण्यात आला आहे. ॲक्वस AEQUS कर्नाटक सरकारने त्यांना ESDM खाली धारवाडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी इन्सेंटिव्ह देण्याचं कबूल केलं आहे. एल्प्रो ह्याने जन स्मॉल फायनान्स बँकेचे 92,000 शेअर्स घेतले आहेत. वेदांता ईडीने वेदांताच्या आणि हिंदुस्तान झिंकच्या ऑफिसेसमध्ये व्हिजिट केली. ब्लिस GVS WHO गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं त्यांना सर्टिफिकेट पालघर युनिटसाठी मिळालं आणि पालघर युनिट त्यांनी इन्स्पेक्शन केलं होतं, त्यामुळे त्याचा क्लोजर रिपोर्ट दिला. पॅक ड्युरेबल यांना सेल आणि मॉड्यूलसाठी 165 कोटीची ऑर्डर मिळाली. इंडिगो 31 ऑगस्टपासून मँचेस्टरच्या फ्लाईट टू अँड फ्रो म्हणजे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्हीही फ्लाईट बंद केल्या जातील आणि त्यांच्याकडे 6 ते 7 बोईंग आहेत, त्याच्यापैकी ते 1 बोईंग परत करणार आहेत. BR गोयल यांना 118 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. अमेरिकेचा जॉब ओपनिंग डेटा 2 वर्षाच्या हाय पॉईंटवर आहे. आपण आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले मंदीत राहतील याचा एक अंदाज पाहूया आणि तुम्ही हे शेअर वॉचलिस्टवर ठेवा. RBL, टाटा मोटर्स, JSW एनर्जी, टाटा मोटर्स मात्र पॅसेंजर व्हेकल, एक्साइड, फेडरल बँक, ऑइल इंडिया, अनंतराज, ONGC, हिरो मोटो ही फ्लेक्स फ्युएलवर चालणारी स्कूटर किंवा बाईक आज लॉन्च करणार आहे. म्हणजे ही पेट्रोलवरही चालेल आणि इथेनॉलवरही चालू शकेल, म्हणून हिरो मोटो आज तेजीत राहण्याची शक्यता. NHPC, जिंदाल स्टील, NMDC, PNB हाऊसिंग, टेक महिंद्रा, ICICI प्रू AMC, निप्पॉन लाईफ AMC, KEI, LIC हाऊसिंग, ONGC, आनंद राठी वेल्थ, LTI माइंडट्री, कॉन्कॉर्ड बायो, ग्लेनमार्क, कार ट्रेड, अल्केम लॅब आणि झोमॅटो, मनकाइंड, टॉरेंट फार्मा, ॲलेंटास, ELANTAS, भारती एअरटेल, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, JSW एनर्जी, हिंदाल्को आणि टायटन. तर मंदीमध्ये वरुण ब्रिव्हरेजेस, वॉक फिट इनोव्हेशन, WAKE या कंपनीचा शेअर IPOपासून पडतोच आहे आणि आज 6 महिन्याचा लॉक इन पिरियड संपतो आहे. आणि पेटीएम, वरुण ब्रिव्हरेजेस, वॉक फिट इनोव्हेशन आणि पेटीएम हे 3 शेअर मंदीत दिले. सध्या मेटलमध्ये तेजी दिसते आहे.
ही मेटलमध्ये तेजी एवढ्यासाठी दिसते की या युद्धामुळे पुष्कळ नुकसान झालं आहे हे खरं आहे, पण तेवढी सगळ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणं, पुन्हा तेवढी सगळी शहरं वसवणं, डेव्हलपमेंट करणं, या सगळ्यासाठी मेटलची आवश्यकता आहे. सगळ्या प्रकारचं मेटल लागेल आणि वायर, ट्यूब या गोष्टी लागतील. त्यामुळे लोक त्याच्यात सध्या गुंतवणूक करत आहेत आणि ज्या वेळेला पूर्ण हे युद्ध थांबेल, आज नाही उद्या थांबणारच, आणि ते युद्ध थांबल्यानंतर या गोष्टींसाठी मागणी प्रचंड वाढेल. म्हणजे जसं आपण म्हणतोय की क्रूडचा भाव वाढला आहे, तो क्रूडचा भाव कमी होईल त्यावेळेला, तसंच मेटलला मागणी वाढेल आणि वायर, ट्यूब यालाही मागणी वाढेल. त्यामुळे त्या शेअरमध्ये सध्या आपल्याला तेजी दिसते. तर ज्याला कोणाला गुंतवणूक करायची आहे त्यांनी त्या दृष्टीने विचार करून गुंतवणूक करा. तरीही मार्केटमध्ये व्होलटॅलिटी सुरूच राहील आणि पाऊस कमी पडेल असं मेट डिपार्टमेंटचा अहवाल असल्यामुळे महागाईचे आकडे जास्त येतील. आज मॉनेटरी पॉलिसी मीटिंग आजपासून RBIची सुरू झाली आहे आणि 5 तारखेला RBIची पॉलिसी येईल. त्यामुळे या पॉलिसीकडे सगळ्यांचं अधिक लक्ष असेल की इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता आणि युद्ध आणि रुपया कमजोर होतोय, या बाबतीत RBI काय पावलं उचलत आहे हे बघावं लागेल. बघूया काय काय होतं आहे ते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. कारण एक व्हिडिओ करण्यासाठी आणि एवढी सगळी माहिती मिळवण्यासाठी खूप मेहनत बसते. तुम्ही जर सबस्क्राईब केला तर मला तेवढंच प्रोत्साहन मिळू शकतं. बघा तुम्हाला आवडतोय का. नमस्ते.